जिल्ह्यात मतदान जनजागृतीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत। असाच एक मानवी रोबोट आपण सध्या पाहत आहोत। याच्यावर वेगवेगळ्या टॅगलाईन लिहून मतदान जनजागृतीसाठी मोठं काम करण्यात येत आहे। नेमका कोणाकडून बनवण्यात आला आहे आणि कसा बनवला आहे हे जाणून घेऊ। आपल्यासोबत ज्यांनी बनवलं आहे आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। काय सांगाल, नेमकं काय बनवण्याची संकल्पना होती? मी सुशील विठ्ठलराव काकडे, क्राफ्ट इन्स्ट्रक्टर, शासकीय औद्योगिक परीक्षण वाशिम। आम्ही आमच्या ITIच्या एका संकल्पनेतून आज आपल्या लोकसभेचं होत असलेल्या मतदानाविषयक जनजागृती करण्यासाठी हा जो एक मानवी चालता फिरता रोबोट बनवलेला आहे ITIमध्ये, आणि प्रत्येक बूथवर आम्ही असे चालते फिरते रोबोट प्रदर्शनासाठी सोडलेले आहेत। याच्यामध्ये भरपूर असे स्लोगन आपण त्याच्यामध्ये दिलेले आहे। 100% मतदान कशा प्रकारे होईल याच्यात आपण पुढाकार घेतलेला आहे, आणि अशाच विविध रोबोट, चालके रोबोट, बोलके रोबोट आणि हा रोबोट काय काय करणार आहे, कुठे कुठे बनवण्यात आले आणि कुठे कुठे फिरणार आहेत? हा रोबोट आम्ही शासकीय आमच्या ITIमध्येच बनवलेला आहे, आणि प्रत्येक बूथवर आम्ही हा रोबोट सोडलेला आहे। आज दिवसभर तो पूर्ण फिरेल, आणि आपले जे काही मतदार बंधू भगिनी आहेत त्यांना हे स्लोगन देत राहील की आपलं जास्तीत जास्त मतदान कसं होईल आणि आपल्या मतदारांना आकर्षित कसं करता येईल जास्तीत जास्त वोटिंगसाठी। मतदानाची चाहूल मतदान केंद्राकडे पाहून असे टॅगलाईन आणि विविध वाक्य घेऊन हे रोबोट आज दिवसभर मतदान केंद्रावर राहणार आहेत। त्यामुळे मतदानाचा टक्का नक्कीच वाढेल अशी अपेक्षा करू। मनोज जयस्वाल, साम TV न्यूज, वाशिम। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।